आकुर टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अंकुश मुडे. आज आपण आटपाडीच्या काही प्रभागामध्ये फिरत असताना आटपाडीचे भाजपचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युटी जाधव सर यांच्याशी संवाद साधतोय. सर नमस्कार. तुमच्यावरती काय आरोप करण्यात येत आहेत की मराठा आंदोलनामध्ये ज्यावेळेस होतं जरांगे पाटलांचं आंदोलन त्या दरम्यान तुम्ही ओबीसीची बाजू लावून धरली होती. काय नेमक्या तुम्ही घोषणा केल्या त्या दरम्यान? आता राजकारण आहे म्हणल्यावर आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु मी ज्या प्रवर्गातून येतो त्या प्रवर्गातून जे आंदोलन असतील त्याच्यामध्ये मी ही सक्रिय सहभागी होतो. परंतु दुसऱ्याकडे एक बोट केलं तर चार बोट आपल्याकडे असतात हे मी जाणीव ठेवणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं दुसऱ्याला कोणाला नावं ठेवणं किंवा वाईट अपशब्द बोलणं हे माझ्याकडून कधी घडलेलं नाही, घडत नाही आणि घडणारही नाही. जे तुम्हाला समजलंय ते कदाचित चुकीचं असावं. ओबीसी आंदोलनामध्ये तुम्ही काही अशी वक्तव्य केली होती जी चुकीची आहेत, जे राजकारणामध्ये तशी वक्तव्य चालत नाहीत असं त्यांचं मत आहे. त्यांचं म्हणजे कोणाचं? जे काही तुमचे विरोधक आहेत त्यांनी जो विषय उचलून आता घेतलेला आहे ह्याच्यामध्ये, त्यांच्याकडे काय असा पुरावा आहे का? त्यामध्ये आम्ही काही पडताळणी केलेली नाही, पण त्यांचे जे आरोप आहे त्याचं तुमच्याकडून उत्तर नक्कीच राजकारण आहे आणि सध्या आटपाडी नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एक रंगतदार स्थिती निर्माण झालेली आहे आणि जे माझ्यावर आरोप करणारे असतील ते आज राजकारणापुरते विरोधक असतील, पण मी कधी विरोधक कोणाला काय मानत नाही. परंतु राजकारणासाठी डाव जिंकण्यासाठीचा त्यांचा तो एक फंडा असू शकतो, परंतु मी संकुचित विचार करणारा कार्यकर्ता अजिबात नाही. मी मोठा विचार करणारा, मानव हीच एक जात आहे हा समजणारा मी कार्यकर्ता आहे. आणि योगायोगानं आटपाडी नगरपंचायतला ओबीसी आरक्षणातील थेट नगराध्यक्षपद ही सीट ओपन म्हणजे ओबीसी प्रवर्गातील सीट मिळाल्यामुळं मी या नगरपंचायतचा उमेदवार झालेलो आहे. जर या ठिकाणी करून असा तुमच्यावर हे आहे का, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे का? नक्कीच कदाचित आता ही आटपाडीकरांच्या ही कुठल्या नेत्याच्या हातात आता निवडणूक राहिलेली नाही. ही सामान्य जनतेनं आपल्या हातात निवडणूक घेतलेली आहे आणि त्यांना या आटपाडीला ही पहिली ऐतिहासिक निवडणूक आहे. या आटपाडीचा नगराध्यक्ष कसा असावा? तो उच्च शिक्षित असावा, सुशिक्षित असावा, त्याला किमान इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषेचं ज्ञान असावं आणि त्यानं स्वतःच्या बुद्धीनं चालणारा पण असावा. नेत्यांचं मार्गदर्शन असलं तरी सुद्धा सत्सद विवेक बुद्धीनं चालणारा असावा ही लोकांच्या मनात असल्या कारणाने मला प्रचंड प्रतिसाद आता सध्या मिळत आहे आणि त्याच्या उद्विग्न भावनेतून हे केलेले आरोप आहेत. आणि जे कोणी माझ्यावर आरोप केलेले असतील जर त्यांनी एखादी ऑडिओ क्लिप असू द्या, व्हिडिओ क्लिप असू द्या, हा जर पुरावा सादर केला तर त्यांना मी 51 लाख रुपयाचं बक्षीसच काय या थेट नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बिनशर्त माघारी घेईन. पण जर ज्यांनी आरोप केले त्यांनी पुरावा जर सिद्ध नाही केला तर त्यांनी मला बिनशर्त पाठिंबा द्यावा असं माझं त्यांना आव्हान आहे. आणि आज मराठा समाज म्हणता, अरे मानव ही एक जात आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पवित्र संविधान दिलंय त्याच्या आधारे हे निवडणुका होत आहेत. आणि आता जन्माला येण्या अगोदर कुणाला माहित असतंय का कोणकोणत्या जातीत जन्माला घेणार आहे? अरे जन्म झाल्यानंतर ही एक पूर्वीची एक समाज रचनेतली एक छोटीशी व्यवस्था आहे जी की आज देशामध्ये राज्यघटनेमध्येच 4,500 ते 5,000 जाती आहेत. त्याच्यापैकी ओबीसी हा एक प्रवर्ग आहे. एससी असतील, एसटी असतील, खुल्या प्रवर्गात वेगवेगळे धर्म आहेत, जातीचे लोक या आपल्या देशात राहतात आणि त्यापैकीच 347 जातींच्या प्रवर्गामध्ये असणारा ओबीसी हा प्रवर्ग आहे, त्यात एक जात आहे. तर याच्यामध्ये काम करत असताना शेवटी मानव जिथं लहानाचा मोठा होतो त्याच्यावर जे संस्कार घडतात त्यानुसार तो पुढे चालत असतो. याचा अर्थ आपल्या शेजारी आहेत त्यांना कमी लेखणं आणि मीच फार शहाणा आहे, मोठा आहे म्हणणं हेही चुकीचं ठरेल. तर अशा पद्धतीनं मराठा, आता बघा इथं माझे प्रसाद देशमुख 1998 पासूनचे माझे मराठा समाजाचे मित्र आहेत. हे जीवनपोळ 20-25 वर्षापासूनचे मित्र आहेत. या ठिकाणी मंगलनाथ देशमुख आपले भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, तेही मराठा समाजाचे आहेत. आता या ठिकाणी आमचे
अमोल सरकार असतील, बाळासाहेब मेटकरी आहेत, त्यानंतर उमेशराजे अनुषे आहेत. म्हणजे या ठिकाणी या आपल्या पॅनेलमधून ऋषिकेश देशमुख हे तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मी कॉलेजला असताना 97 ते 99 अध्यक्ष होतो, त्यानंतर हे अध्यक्ष झाले. त्याचबरोबर प्रसादराव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या चळवळीमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलंय. जर माझ्या डोक्यात ज्यांच्या डोक्यात जातीचा खेडा आहे की नाही, तो खेडा माझ्या डोक्यात जर वळवळत असता तर ही लोक आजपर्यंत माझ्याजवळ थांबली नसती. आजपर्यंत माझे विचार त्यांनी कधी गृहीत धरले नसते. त्यानंतर रोहित जगताप हा क्रिकेटचा चांगला खेळाडू आहे, आमच्या पॅनेलचा हा एक उमेदवार आहे, तेही माझे मित्र आहेत. महेश देशमुख ते सुद्धा. त्यानंतर डॉक्टर जयंत पाटील असतील, विनायक पाटील माझे वर्गमित्र आहेत. या सगळ्यांशी माझे घरोब्याचे संबंध आहेत. येवन मी हक्कानं प्रत्येकाच्या किचन मध्ये जाऊन स्वतः त्या टोपल्यातलं भाकरी चपाती घेऊन खाण्याइतपत माझं नातं निर्माण झालेलं आहे. आणि जे सडक्या विचारसरणीचे कुचक्या बुद्धीचे बुरसटलेल्या विचारसरणी जे लोक असतील ते कदाचित माझ्यावर असे आरोप करत असतील. आणि आरोप करणारे कुणीतरी त्यांना एखादा तुकडा बिस्किटचा टाकला असेल की इलेक्शनच्या तोंडावरती काहीतरी माझ्यावर बडबडासाठी. मी असंही म्हणेन, जर माझ्यावर आरोप करून जर एखाद्यानं बडबडल्यानंतर त्याची घराची चूल पेटत असेल तर नक्कीच त्याला शुभेच्छा आहेत. त्यानं आयुष्यभर माझ्यावरती बडबडत राहावं, म्हणजे त्याची चूल बंद पडणार नाही. आणि जे कोण आरोप करणारे असतील त्यांनी स्वतःची नैतिकता तपासावी, वैयक्तिक चारित्र्याची नैतिकता तपासावी आणि मग उजळ माथ्यानं बोलावं. आता मला लय खोलात जायला लावू नका, कारण यापूर्वी जे कोण आरोप करणारे आहेत, ज्याला कोणी उठवून बसवलंय, तेही त्याच प्रवृत्तीचे आहेत. आता असंही मला कानावर आलं की आमच्या संत सावंतमाळी मंदिरामध्ये दरवर्षी पारायण सोहळा भरतो आणि यावर्षी पारायण सोहळ्यामध्ये निवृत्ती महाराज देशमुखांना म्हणे की युटी जाधवांमुळं त्यांना इथं येता आलं नाही, त्यांचा विरोध झाला. अरे किती नीच पातळीवरती जाणारी मानसिकता आहे. जे कोण उमेदवार असतील त्याच्या घरातलाच एक सप्ताह कमिटी असते ना, त्यात एक सदस्य आहे. आणि जर सप्ताह कमिटी चालवणार, अरे संतांचा मेळा असतोय तिथं तर जात पात धर्म अजिबात डोक्यात घ्यायचं नसतंय. जर कोण आपलं राजकीय पुढे भाजण्यासाठी या संत वाणीतली जी काही संप्रदाय आहे याचा जर कोण राजकारणासाठी उपयोग करणार असेल तर नक्कीच परमेश्वर त्यांना शिक्षा देईल उद्याच्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये. एवढी गलिच्छ बुद्धी तुमची चालत असेल, अरे मी त्या समाज घटकातून वावरतोय, मीही दरवर्षी त्या सप्त्याला वर्गणी देणार वर्गणणार आहे, जरी त्या सप्ताह कमिटीत आत नसलो तरी. मला एवढंच सांगायचं आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून, ज्यांचे कोणाचे माझ्या संदर्भात गैरसमज असतील ते मुळात काढून टाका. या आटपाडीचा चेहरा मोहरा बदलायचा असेल, एम.ए. उच्च शिक्षित असणारा मी सामान्य घरातला उमेदवार आहे. आणि विशेष म्हणजे 1,04,000 रुपये महिन्याला पगार असणारा प्राथमिक शिक्षक जर आपल्या सेवेचा राजीनामा देऊन शिक्षक सेवेमध्ये काम करत करत अनेक मराठा नेतृत्वांना मान्य करत काम केलेलं आहे. राज्याचे काळूचे बोरसे पाटील असतील, माझ्या सातारचे उदय शिंदे असतील, सांगली मिरजारकचे किरणराव गायकवाड असतील, अष्टाबागनीचे साईजराव पाटील असतील, कुंडलचे बाबा लाड असतील, सध्या शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील असतील, याचबरोबर माझ्या अष्टामाऊलीचे सतीश पाटील असतील, अनेक पाटील मंडळी, गायकवाड मंडळी यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेल्या शिक्षक चळवळीमध्ये त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून या शिक्षक बँकेच्या इतिहासात एकाच टर्म मध्ये 2 वेळा शिक्षक बँकेला चेअरमन होण्याची संधी याच नेतृत्वाने दिली. कैलासवासी सिद्ध पाटीलांना असतील, संभाजीराव थोरात तात्या असतील, माझ्या संघटनेचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकरांना असतील, या मोठ्या नेत्यांच्या विचारांचा आदर करत काम करत चळवळीत पुढे जाणारा मी कार्यकर्ता होतो. आणि जर मी जात मानून डोक्यात काम करणारा कार्यकर्ता असतो तर मला यांनी फुटबॉल सारखं लांब कधी फेकलं असतं, मला पण कळलं नसतं. परंतु हा युटी जाधव फक्त मानव ही एकच जात मानणारा कार्यकर्ता आहे आणि हा चांगला उमेदवार आटपाडी शहरासाठी मिळतोय हे विरोधकांच्या डोक्यात आलं. अरे तुमच्याकडे तर फळीच्या फळी होती ना, 10-11 नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुक होते, मग नमखा चेहरा दिला असता तर नक्कीच तुमचंही मी स्वागत केलं असतं. पुन्हा तेच त्याच झाडाला पाणी घालताय. म्हणजे इतर काय तुमच्याकडे पात्रतेचे नव्हते का? अरे डॉक्टर सारखी मंडळी होती, व्यावसायिक मंडळी होती, चांगली मंडळी होती. ठीक आहे, मी त्यांच्यावर टीका करत नाही, मला टीका करण्याचा अधिकार नाही, ते त्यांच्या पक्षाचं बघतील. मी काय एवढा मोठा नाही त्यांच्या इतका, मला कुठल्याही नेत्यावर टीका करायची नाही. मला फक्त
या आटपाडीला सध्याची जी आटपाडी आहे त्या नवीन आटपाडी एक विजन घेऊन मी चाललोय. लहान मुला लेकरांसाठी बाल उद्यान असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क मनोरंजनासाठी जे विरंगुळा केंद्र असेल, त्याचबरोबर युवक युवतींसाठी क्रीडा संकुल निर्मिती करणं असेल, MPSC UPSC परीक्षेचा अभ्यास करणारी ग्रामीण भागातली मुलं शहरामध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबाला लाखो रुपयांचा वर्षाला खर्च पेलत नाही, म्हणून याच आटपाडीमध्ये डिजिटल लायब्ररी, ग्रंथालय आणि अभ्यासिका कशी उभा करता येईल. प्रशस्त रस्ते, वडा जो आहे शुक्रवडा, त्या वड्याचं खोलीकरण, रुंदीकरण आणि स्वच्छताकरण, अंडरग्राऊंड ड्रेनेजची लाईन असेल, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुल असेल, जुन्या व्यापाऱ्यांसाठी नवीन नवीन संकल्पना असतील, अशा विविध योजना मला राबवायच्यात. एवढंच मला बघायचं आहे. एका टिप्पणीकडे मला लक्ष द्यायची गरज नाही. तुमचे जे आहेत ते काल तानाजीराव पाटील एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हणाले, तुम्ही जे सांगताय उद्यान, नाट्यगृह हे सगळं आम्ही केलेलं आहे, आता त्याचं काही जे इस्टिमेट झालंय, काही कामं अर्धी झालेत, पण तुम्ही आता त्या घोषणा करताय, म्हणजे विरोधकांना आम्ही केलेली कामच माहित नाहीत. त्यांना माझं स्पष्टपणे, तानाजीराव पाटील हे मोठे नेते आहेत, मी आता एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा देशात, जगात, राज्यात एक नंबर असणाऱ्या पार्टीनं मला थेट नगराध्यक्ष पदाची, आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय तालुक्याचे नेते अमरसिंह बापू यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला एवढी मोठी संधी दिली. आणि ते म्हणत असतील हे आम्ही कामं केलेले आहेत, जर कामं केली असतील तर या आटपाडीच्या बाजारामध्ये आपण समस्या बघितल्या. जर मुतारीसारखी व्यवस्था आजही आठवड्या बाजारामध्ये माझ्या माय माऊली भगिनी खेड्यापाड्यातनं येतात भाजी विक्री करण्यासाठी, आणि मंडईला जाणारे बरेचसे माझे नोकरदार, उद्योग व्यावसायिक सगळी लोक बाजार घेण्यासाठी जातात. लघवीला जायला महिलांसाठीचं शौचालय किंवा मुतारी आहे का? साधा प्रश्न आहे माझा. मग मोठे विजन काय ते आता म्हणतील निवडणूक आले म्हणून. जाहीरनाम्यामध्ये जे जे तुम्ही टाकलंय, नाट्यगृह, आरो प्लांटचं पाणी, फिल्टरचं पाणी, हे सगळं काम झालंय, बऱ्यापैकी काम 70% झाले. जाहीरनाम्यामध्ये नाट्यगृह आम्ही टाकलेलं नाही, आणि जर त्यांना वाटत असेल हे आम्हीच काम केलंय, अरे राज्यामध्ये केंद्रामध्ये कोण आहे? भाजप आहे. राज्यामध्ये कोण आहे? देवाभाव आहेत. त्यांच्या बरोबर भाजप सेनेची महायुती आहे वर, म्हणजे तुम्ही एकटं श्रेय घेण्याचे कारण नाही. इथं भारतीय जनता पार्टी यांच्या सुद्धा यात सिंहाचा वाटा आहे. असं कोणी काय एकटं आम्हीच केलं हे म्हणणं म्हणजे मी त्यांच्यावरती टीका करण्यात का मोठा नाही, परंतु त्यांनी सुद्धा थोडंसं हे जाणून घेऊन बोललं तर अधिक बरं होईल. मला कोणावर टीका करायची नाही, टिप्पणी करायची नाही. मला जे विजन आहे, युवक युवतींसाठी क्रीडा संकुल उभारणं, MPSC UPSC साठी अभ्यास केंद्र, डिजिटल अभ्यास केंद्र करणं, प्राथमिक शाळा असतील, अंगणवाड्या असतील, यांच्यासाठी विविध सोयी सुविधा नियुक्त करणं, आणि जो आटपाडीचा ओढा आहे त्याचं रुंदीकरण, विस्तारीकरण करून, खोलीकरण करून साईडला जो सुसज्ज असा एक वॉकिंग ट्रॅक बनवणं, त्यानंतर सुशोभीकरण करणं, त्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या लाईन असतील, तर असे विविध जे समस्या आहेत जे अजून त्यांच्याकडून पूर्ण झालेले नसतील, पण मला एक 17 नगरसेवकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करणं माझं हे उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. तर हे होते UT जाधव सर, जे भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये आहेत, आणि त्यांच्यावर मागल्या काही काळामध्ये आरोप झाले. सर, तुमच्यावर असा एक आरोप झाला, तुम्ही शिक्षक पदाचा राजीनामा दिलाय, आणि तरी देखील तुम्ही शिक्षकांच्या बैठकांना किंवा शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहताय. मी आता या निवडणुकीमध्ये उमेदवार आहे, आणि जे मतदार आहेत ते काय फक्त शिक्षकच आहेत असं नाही. शिक्षक असतील, सामान्य झोपडीतले लोक असतील, वाड्यावरची, वस्त्यावरची, तांडीतली, बंगल्यातली, इमल्यातली, ते जर मतदार असतील तर एक उमेदवार म्हणून मी त्यांच्याकडे लोकशाहीतलं मत मागण्याचा जो माझा अधिकार आहे यासाठी जाणं, यात गैर काय? हा माझा त्यांना सवाल आहे. शिक्षक हा तर माझा पाय आहे. त्यानंतर माझ्या जीवाभावाच्या मित्रांनी भिंती उभा केल्या, भारतीय जनता पार्टीनं स्लॅब टाकला, गोर गरीब सामान्य लोक शिखर चढवलेला आहे, आणि 2 डिसेंबरला मतदान करून 3 डिसेंबरला जो निकाल लागेल आणि तो भारतीय जनता पार्टीचा कळस लावण्याचं काम या आटपाडी, भिंगेवाडी आणि